Hello student, our today's point is polyamide polymer. In this point, we will study two polymers, nylon 6 and nylon 66. These two are polyamide polymers. Generally, polyamide polymers are also known as nylons. या polyamide polymersला generally आपण nylon असं म्हणतो किंवा nylon is the generic name of polyamide polymers. Generic name means commonly used name. And these polyamide polymers are synthetic linear polyamides. कसे आहेत हे polyamide किंवा nylon कसे आहेत तर synthetic linear polyamides आहेत. Synthetic means which are obtained from only chemicals and linear means structure is a straight chain. And polyamide means poly means many and amide means containing CONH2. हा जो आहे याला अमाइड ग्रुप असं म्हटलं जातं आणि पॉली मीन्स मेनी. तर नायलॉन हे कसे आहेत बघा, पॉलीअमाइड पॉलिमरला नायलॉन असं म्हटलं जातं आणि हे नायलॉन कसे आहेत तर सिंथेटिक आहेत म्हणजेच कम्प्लिटली केमिकलपासून प्रिपेअर केलेले आहेत आणि लिनियर आहेत म्हणजेच काय या पॉलिमरचं स्ट्रक्चर हे कसं आहे स्ट्रेट चेन आहे किंवा लिनियर असं म्हणतो आपण. अँड दीज आर पॉलीअमाइड्स म्हणजेच काय तर या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये मेनी अमाइड ग्रुप आहेत म्हणजेच हे स्ट्रक्चर आपल्याला मेनी टाईम त्या स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणून नायलॉनलाच काय म्हटलं आहे सिंथेटिक लिनियर पॉलीअमाइड. मग आता हे जे पॉलीअमाइड्स आहेत हे कसे मिळवले जातात तर कुठली रिॲक्शन असते कंडन्सेशन. ठीक आहे, तर हे नायलॉन ऑब्टेन करण्यासाठी किंवा प्रिपेअर करण्यासाठी कुठली रिॲक्शन कॅरीड आउट केली जाते इथे तर कंडन्सेशन. कंडन्सेशन म्हणजेच स्मॉल पार्ट रिमूव्ह केला जातो, मोनोमरमधनं स्मॉल पार्ट रिमूव्ह केला जातो, त्याला आपण कंडन्सेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर या पॉलीअमाइड प्रिपरेशनसाठी कंडन्सेशन रिॲक्शन कॅरीड आउट होते. अँड कंडन्सेशन पॉलिमरायझेशन बिटवीन. मग आता हे कोणामध्ये होते ही कंडन्सेशन रिॲक्शन कोणामध्ये होते तर बिटवीन डायकार्बोक्सिलिक ॲसिड अँड डायअमाइन. कोणामध्ये होऊ शकते डायकार्बोक्सिलिक. कार्बोक्सिलिक मीन्स COOH ग्रुप आणि डायअमाइन NH2 अमाइन. मग 2 COOH आणि 2 NH2 यांच्यामध्ये ही कंडन्सेशन रिॲक्शन होऊ शकते किंवा द सेल्फ कंडन्सेशन ऑफ ॲन अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडमध्ये सेल्फ कंडन्सेशन होऊ शकतं किंवा बाय द रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन ऑफ लॅक्टम्स. किंवा लॅक्टम्स हे जे कंपाऊंड्स आहेत लॅक्टम्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि या लॅक्टम्समधनं काय रिमूव्ह होईल तर रिंग ओपनिंग. लॅक्टम हे सायक्लिक स्ट्रक्चर्स आहेत तर याचं मिनिंग बघूयात आपण लॅक्टम कशाला म्हणायचं ते. तर हे सायक्लिक स्ट्रक्चर्स आहेत लॅक्टम्स आणि त्या लॅक्टमची रिंग ओपन होते आणि पॉलिमर तयार होतो. तर असे काही एक्झाम्पल्स आपल्याला इथे बघायचं ते याचं डिटेल मिनिंग आपल्याला पॉलिमरमध्ये समजेल. ठीक आहे, तर आधी लॅक्टम कशाला म्हटलं जातं बघा. लॅक्टमचा पार्ट डू यू नोमध्ये इथे दिलेला आहे तुम्हाला. लॅक्टम कशाला म्हटलं जातं आणि लॅक्टोन कशाला म्हटलं जातं. तर लॅक्टम जे आहेत लॅक्टम हे काय आहेत सायक्लिक कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे, आणि जे कसे तयार झालेले आहेत रिझल्टिंग अमाइड इज अ सायक्लिक अँड इज कॉल्ड लॅक्टम. तर हे जे सायक्लिक स्ट्रक्चर्स आहेत हे कसे तयार होतात तर ॲमिनो ग्रुप आणि कार्बोक्सिलिक ग्रुप एकाच स्ट्रक्चरमध्ये ॲमिनो ग्रुप आणि कार्बोक्सिलिक ग्रुप यांची रिॲक्शन होऊन इंट्रामॉलिक्युलरली द रिझल्टिंग अमाइड इज सायक्लिक. बरोबर, तर या ॲमिनो ग्रुपची आणि कार्बोक्सिलिक ग्रुपची
एकाच स्ट्रक्चरमध्ये हे दोन ग्रुप प्रेझेंट असतील आणि या दोघांची रिॲक्शन होऊन सायक्लिक स्ट्रक्चर तयार होईल. असे जे काही सायक्लिक स्ट्रक्चर्स आहेत त्यांना सगळ्यांना लॅक्टम असं म्हटलं जातं. ठीक आहे. बघा आता एक्झाम्पल जे आहे या लॅक्टमचं ते म्हणजेच नायलॉन 6 प्रिपरेशनमध्ये हा एक लॅक्टम यूज केलेला आहे, म्हणजेच मोनोमर म्हणून तो यूज केलेला आहे. तर कुठला आहे तो मोनोमर ते इथे तुम्हाला ते स्ट्रक्चर बघायला मिळेल. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशाचं आहे? लॅक्टम. एक एक्झाम्पल तिथे लॅक्टमचं आलेलं आहे. तर हा लॅक्टम कसा तयार झालेला आहे? तर अमिनो ग्रुप आणि कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप जे आहेत या दोघांची रिॲक्शन होते आणि हे एकमेकांना लिंक होतात आणि सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं. असे जे काही स्ट्रक्चर्स असतात त्यांना लॅक्टम म्हणलं आहे. आता इथे जो आहे तो एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. ठीक आहे. तर हे असेल एक एक्झाम्पल लॅक्टमचं. आणि इकडे अजून एक जो पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे लॅक्टोन. तर लॅक्टोन हे काय आहेत? हे पण सायक्लिक स्ट्रक्चर्स आहेत की ज्याच्यामध्ये काय आहे? एस्टर आहे. त्या सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये एस्टर आहे जो की कसा तयार झालेला आहे? आपण जसं वरती बघितलं अमिनो ग्रुप आणि कार्बोक्सिलिक ग्रुप यांच्या रिॲक्शनपासून सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाले. सिमिलरली लॅक्टोन जे आहेत हे पण कसे तयार झालेले आहे? सायक्लिक स्ट्रक्चर असतील आणि हायड्रॉक्सिल आणि कार्बोक्सिल ग्रुप. म्हणजेच काय? एका टर्मिनलला हायड्रॉक्सिल ग्रुप असतो, दुसऱ्या टर्मिनलला कार्बोक्सिल ग्रुप असतो. हे दोघं एकमेकांना रिॲक्ट होतात आणि रिंग तयार होते. ठीक आहे. म्हणजेच जिथे रिंग तयार होते, जिथे अटॅचमेंट आहे ती खूप कशाची आहे? एस्टरची असते आणि त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? लॅक्टोन. ठीक आहे. तर हे लॅक्टम आणि लॅक्टोन. आता आपला नेक्स्ट पार्ट जो आहे तो बघा. पॉलीअमाइड कंटेन, जर मी मगाशी सांगितलं की पॉलीअमाइड म्हणजेच काय? तर मेनी अमाइड असणारे. पॉली मीन्स मेनी, अमाइड. अमाइड कुठला आहे? CONH2, याला अमाइड असं म्हणलं. तर पॉलीअमाइड कंटेन CONH2 ग्रुप ॲज द इंटर युनिट लिंकेजेस. Two important polyamide polymers are nylon 66 and nylon 6. तर पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की आपण आता दोन पॉलिमर शिकणार आहोत. नायलॉन 66 अँड नायलॉन 6 असे दोन आहेत. ठीक आहे. तर हे दोन जे आहेत नायलॉन 66 आणि नायलॉन 6 हे दोन पॉलिमर यांनाच आपण काय म्हणतो? पॉलीअमाइड पॉलिमर्स. ठीक आहे. आणि का म्हणतो पॉलीअमाइड पॉलिमर? का? तर नायलॉन 66 आणि नायलॉन 6 या दोन्हीही पॉलिमरमध्ये लिंकेज जी आहे ती कशाची आहे? तर CONH ग्रुपची आहे. ठीक आहे. तर या लिंकेज या दोन्ही पॉलिमरमध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्यांना या दोनही नायलॉन 66 आणि नायलॉन 6ला पॉलीअमाइड पॉलिमर असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं, हे बऱ्याच वेळेस विचारलं जातं. पॉलीअमाइड पॉलिमर्सची एक्झाम्पल कुठली? नायलॉन 66 आणि नायलॉन 6. ठीक आहे. आपण लिंकेज एक्झाम्पलमध्ये बघूयात डिटेल. नायलॉन 66, द मोनोमर ॲडिपिक ॲसिड अँड हेक्सामिथिलीन डायअमाइन. आता नायलॉन 66चा मोनोमर्स कुठले आहेत? तर फर्स्ट वन ॲडिपिक ॲसिड अँड सेकंड वन हेक्सामिथिलीन डायअमाइन. हा असेल ॲडिपिक ॲसिड, हे त्याचं स्ट्रक्चर, आणि हा दुसरा जो आहे तो हेक्सामिथिलीन डायअमाइन. ठीक आहे. हेक्सा मीन्स 6 मध्ये बघा 6 कार्बन दिसत आहेत आणि डायअमाइन 2 NH2 ग्रुप आले म्हणून त्याचं नाव असेल हेक्सामिथिलीन डायअमाइन. आणि फर्स्ट वन ॲडिपिक ॲसिड. ॲडिपिक ॲसिड हे कॉमन नेम आहे. ठीक आहे. तर आता हे दोन मोनोमर यूज करायचे आहेत कशासाठी? नायलॉन 66 प्रिपरेशनसाठी. आणि या दोघांच्या प्रिपरेशन जे आहे किंवा पॉलिमर प्रिपरेशन जे आहे
याच्यामध्ये कुठली रिॲक्शन होणार आहे, तर कंडेन्सेशन ही रिॲक्शन होणार आहे. ठीक आहे, कंडेन्सेशन म्हणजेच स्मॉल मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे या दोघांमधनं. तो कुठला आहे, तर वॉटर हा इथे स्मॉल मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. ठीक आहे, यालाच आपण कंडेन्सेशन म्हणतो. मग ही रिॲक्शन कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन ही रिॲक्शन जी कॅरीड आउट होणार आहे ती हाय टेम्परेचर अँड प्रेशर गिव्स द पॉलिअमाइड फायबर नायलॉन 66. ठीक आहे, हाय प्रेशर आणि टेम्परेचर कंडिशनला ही रिॲक्शन कॅरीड आउट होणार आहे. आता रिॲक्शन बघूया. तर मोनोमर्स लिहिलेले आहेत, ॲडिपिक ॲसिड, हेक्सामेथिलीन डायमाइन. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे बघा, एन लिहिणं महत्त्वाचं आहे. इथे एन दिसतोय आणि इथे एन आहे. हे एन टाइम्स यूज केलेले आहेत कारण पॉलिमर म्हणल्यानंतर आपल्याला तो एन दाखवावाच लागतो. ठीक आहे, तर एन टाइम ॲडिपिक ॲसिड आहे आणि हेक्सामेथिलीनामाइन एन टाइम घेतलेला आहे. आता इथे आपण फक्त हे दोन जे मॉलिक्यूल्स दाखवलेले आहेत हे फर्स्ट स्टेपमध्ये सॉल्ट फॉर्म करतात. आता हा सॉल्ट कसा फॉर्म होतो, तर ॲडिपिक ॲसिडमधला एक एच म्हणजे हा एच, ॲडिपिक ॲसिडमधला एक एच आणि हा एक एच जो आहे एच प्लस असणार आहे तो. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजनवरती इकडे निगेटिव्ह, या ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज दिसेल, तो तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे, तो एच प्लस कुठे अटॅच होईल, तर हा जो NH2 आहे अमोनियाचा जो पार्ट आहे याला तो एच प्लस अटॅच होईल. ठीक आहे, एच प्लस म्हणजेच काय होईल, याचं कन्वर्जन, तो प्लस चार्ज इथे आला N+H3 असं स्ट्रक्चर येईल. आणि सिमिलरली या ॲडिपिक ॲसिडमधला हा दुसरा हायड्रोजन इथे अटॅच होईल, म्हणजे इकडे कन्वर्जन परत काय आलं NH3+. ठीक आहे, आणि हा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज आणि हा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज, हा तयार झाला नायलॉन सॉल्ट. आणि इकडे एन दाखवायचा आहे, तो विसरायचा नाही. तर नायलॉन सॉल्ट फॉर्मेशन फर्स्ट स्टेपमध्ये. म्हणजेच नेक्स्ट स्टेप जी असेल ती काय असेल, तर हाय टेम्परेचर अँड प्रेशर प्रोव्हाइड केलं जाईल इथे आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. आता हे स्ट्रक्चर एन टाईम आहे म्हटल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल पण एन टाईम रिमूव्ह होणार आहेत. ठीक आहे, आता वॉटर मॉलिक्यूल कुठला रिमूव्ह होतो हे बघूयात आपण. तर फर्स्ट स्टेपमध्ये हा जो काही पार्ट आहे इथले 2 हायड्रोजन, ठीक आहे, हे 2 हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन. ठीक आहे, 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. इथे अटॅचमेंट बघा दिसेल तुम्हाला, हा CONH NH H2O रिमूव्ह होईल. ठीक आहे, NH आला. आता सिमिलरली हा जो काही पार्ट आहे हा पार्ट याच्या आधी काय असणार आहे, तर हेक्सामेथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर असणार आहे इकडे. ठीक आहे, म्हणजेच त्या हेक्सामेथिलीन डायमाइनमधला H2 आणि हा O निघून जातो, त्याच्यामुळे इथे तुम्हाला COचा पार्ट दिसेल. सिमिलरली हा जो काही पार्ट आहे याच्या पुढे काय असणार आहे, तर ॲडिपिक ॲसिड. म्हणजे अरेंजमेंट कशी असेल, एक ॲडिपिक ॲसिड पुन्हा दुसरा हेक्सामेथिलीनामाइन, हेक्सामेथिलीनामाइन झाला की पुन्हा ॲडिपिक ॲसिड, ॲडिपिक ॲसिड झाला की पुन्हा हेक्सामेथिलीन डायमाइन, असं हे स्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यामुळे पॉईंट लक्षात घ्या की आता हे जे काही स्ट्रक्चर आहे हेक्सामेथिलीन डायमाइन याच्या पुढे काय असणार आहे, ॲडिपिक ॲसिडचं स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे, मग पुन्हा इथले काय होतील 2 हायड्रोजन
पुढे जो काही ॲडिपिक ॲसिड आहे त्यातला एक ऑक्सिजन असा तो वॉटर मॉलिक्यूल, म्हणून इथे काय राहणार आहे, रिमेनिंग पार्ट काय असेल इकडे, तर NH, म्हणून तो इथे तुम्हाला NH दिसतोय. ठीक आहे. बघा नेक्स्ट पार्ट बघूयात. द न्यूमरल 66 in the name of this polymer stand for the number of carbon atom in the two bifunctional monomer, namely adipic acid and hexamethylene diamine. आता नायलॉन 66 न्यूमरल्स हे 66 का यूज केले जातात, हे 66 का आले, 6,6 तर हे कुठून येतात, तर जे दोन मोनोमर यूज केलेले आहेत ॲडिपिक ॲसिड आणि हेक्सामेथिलीन डायमाइन. हा ॲडिपिक ॲसिड, हेक्सामेथिलीन डायमाइन. ॲडिपिक ॲसिडमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत, तर इथे आपल्याला 4 आहेत ब्रॅकेटमध्ये, आणि हा 5 आणि हा 6. ठीक आहे, टोटल कार्बन 6. सिमिलरली हेक्सामेथिलीन डायमाइनमध्ये आपल्याला सेंटरलाच कार्बन ॲटम दिसतात, ते 6 आहेत, 6, म्हणून हे 66 इथे इंडिकेट केले जातात, नायलॉन 66. ठीक आहे, त्याच्यावरनं ते नंबर्स दिलेले आहेत. नायलॉन 66 इज द हाय मोलिक्युलर मास अबाउट 12,000 to 50,000 U, हे त्याचं मोलिक्युलर मास असेल. लिनियर कंडन्सेशन पॉलिमर, मगाशी सांगितल्याप्रमाणे कंडन्सेशन पॉलिमर आहे. इट पॉझेसेस हाय टेन्साईल स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ समजते तुम्हाला. इट डज नॉट सोक इन वॉटर. नायलॉनचं नेचर तुम्हाला माहिती आहे बरोबर, असा अगदी सॉफ्ट असा कपडा जो असतो, आणि इट सोक लेस वॉटर अँड इवन इट ड्राय व्हेरी क्विकली. तुम्हाला माहिती आहे नायलॉनचे कपडे जे असतात ते वॉटरही कमी सोक करतात, आणि इवन आपण त्यांना ड्राय करायला घेतलं की लगेचच ते ड्राय पण होतात. रिंकल प्रूफ असतात, त्याच्यावरती रिंकल्स नाहीत येत, म्हणजे जसं आपण कॉटनच्या कपड्यावरती बघतो त्या प्रकारे, म्हणजे डिफरंट नेचर असणारे सॉफ्ट असे हे कपडे असतात. तर मग याचा यूज कुठे केला जातो, तर इट इज यूज्ड फॉर मेकिंग शीट्स, ब्रिसल्स ऑफ ब्रशेस. ब्रशच्या वरतीचे असे त्याचे जे काही थ्रेड्स असतात वरती, ते अगदी हार्ड असे जे लावलेले असतात ते नायलॉनचे प्रिपेअर केले जातात. सर्जिकल सुचर्स म्हणजेच जखम जी असते ती जखम भरून काढण्यासाठी किंवा क्लोज करण्यासाठी, मोठ्या ज्या जखमा असतात किंवा ऑपरेशनच्या वेळेला जे काही जे टाके घातले जातात ते कशाचे घातले जातात, तर या नायलॉन थ्रेड यूज केला जातो तिथे. टेक्स्टाईल म्हणजेच कपडे प्रिपेअर करण्यासाठी, म्हणजे फॅब्रिक्स, टेक्स्टाईल, वेगवेगळ्या टाईपचे कपडे नायलॉनचे आपण यूज करतो. हे नायलॉनचे युजेस. इथे आपला नायलॉन 66 पूर्ण झालेला आहे. तर नेक्स्ट जो आहे, मला वाटतं आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट नायलॉन 6 जो आहे, नायलॉन 6 हा छोटा नायलॉन 66चा जो पार्ट आहे तो बघूयात. व्हेन इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. आता इप्सिलॉन कशाला म्हटलं जातं, तर हा जो सिम्बॉल इथे इंडिकेट केलेला आहे तो काय आहे, इप्सिलॉन असं रीड करायचं त्याला. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम इज हीटेड. आता हा इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम पण काय एक केमिकल आहे, आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे त्यालाच लॅक्टम असंही म्हणतात. तर इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम is heated with water at high temperature. It undergoes a ring opening polymerization to give the polyamide polymer called nylon 6. नायलॉन 6 प्रिपेअर करण्यासाठी मोनोमर जो यूज केलेला आहे तो कुठला आहे, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ठीक आहे, तर या इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमपासून काय प्रिपेअर केला जाईल, नायलॉन 6 हा पॉलिमर तयार केला जातो.
आता याच्यामध्ये कंडिशन टेम्परेचर कंडिशन 543 केल्विन टेम्परेचर यूज केलं जातं आणि फक्त रिॲक्शन जी आहे इथे ती काय असेल तर हे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, एन टाईम लिहायला विसरायचं नाही आणि फक्त नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. म्हणजे स्ट्रक्चर कुठून स्टार्ट होईल, NH हा पार्ट आला सुरुवातीला, देन हे सगळे जे आहेत CH2 हे 5 टाईम आहे म्हणून CH2 असं लिहिलेलं आहे आणि नंतर लास्ट हा CO आला. ठीक आहे, बॉटमला N लिहायला विसरू नका. हे तयार झालं नायलॉन 6चं स्ट्रक्चर. म्हणजेच फक्त रिंग ओपनिंग करायची, आपल्याला रिंगला ओपन करायचं आहे. ठीक आहे, टेम्परेचर तेवढं प्रोव्हाइड केलं की तो बॉन्ड ब्रेक होतो आणि तयार होतो नायलॉन 6. नायलॉन द नेम नायलॉन 6 इज गिवन ऑन द बेसिस ऑफ 6 कार्बन ॲटम प्रेझेंट इन द मोनोमर युनिट. ड्यू टू इट्स हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड लश्चर, नायलॉन 6 फायबर्स आर यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ टायर कॉट्स, फॅब्रिक्स अँड रोप्स. यांच्यासाठी हे प्रिपेअर करण्यासाठी नायलॉन 6 यूज केला जातो. आणि नायलॉन 6मधला जो न्यूमरल आलेला आहे 6 हा कुठून आलेला आहे तर कार्बन 6 येतात बघा. तर मिडलला जे आहेत ते 5 कार्बन आणि CO मधला 1 कार्बन, असे टोटल 6 कार्बन, म्हणून तो नायलॉन 6 वर्ड येतो. मोनोमरमध्ये 6 कार्बन प्रेझेंट आहेत म्हणून 6 नंबर यूज केला जातो आणि हे त्याचे यूजेस असतील नायलॉन 6चे. ठीक आहे, तर हे दोन्ही जे आपण बघितले आत्ता नायलॉन 6 आणि 6 हे दोन्ही काय आहेत, पॉलीअमाइड पॉलिमर. आता पॉलीअमाइड हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर लक्षात घ्या. मला इथे सफिशियंटली ड्रॉ करता येत नाहीत पण होप यू अंडरस्टँड ऑल दी स्ट्रक्चर्स. आता हे जे नायलॉन 6चं जे स्ट्रक्चर आहे एन टाईम दाखवलेलं आहे किंवा आपण याला काय म्हणलेलो आहोत तर पॉलीअमाइड आहे. ठीक आहे, हा काय आहे, पॉलीअमाइड पॉलिमर आहे. म्हणजेच काय तर NHCH2 असे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आपण इथे एक मोनोमर दाखवतो. सिमिलरली सेकंड मोनोमर जेव्हा त्याला जॉईन होतो तेव्हा स्टार्टिंग जर NH असेल देन CH2 5 टाइम्स CO. ठीक आहे, आता याच्या पुढे परत कोण असेल तर पुन्हा NH, इथून स्टार्ट करायचं पुन्हा स्टार्टिंगपासून NH CH2 5 आणि पुन्हा CO आला. ठीक आहे, मग इथे जो NH आहे याच्या मागे काय असणार आहे, CO आला. ठीक आहे, मग लिंकेज कशाची येते, इथे आपण हा एक युनिट दाखवलेला आहे रिपीटिंग युनिट. सिमिलरली हा दुसरा रिपीटिंग युनिट आहे. ठीक आहे, हे जे रिपीटिंग युनिट आहेत हे एकमेकाला कशाने जॉईन झाले तर CONH याने जॉईन झालेत. ठीक आहे, आणि ही लिंकेज काय आहे, याला काय म्हटलं जातं, अमाइड लिंकेज. बरोबर, तर नायलॉन 6 असो किंवा 6 असो यांच्यामध्ये लिंकेज कुठली आहे तर अमाइड लिंकेज आहे. ठीक आहे, आपण पॉलिमर जेव्हा लिहितो तेव्हा फक्त काय करतो, रिपीटेशन दाखवत नाही, फक्त काय करतो एन टाईम इंडिकेट करतो त्याला बॉटमला. तर तो एन टाईमचा मीनिंग कसा असेल, या CO नंतर परत येणारा पार्ट जो असेल तो परत इकडनं स्टार्ट करायचं. NHCH2 5 CO झाला की पुन्हा NH असं ते स्ट्रक्चर असेल. आणि जे युनिट्स आहेत रिपीटिंग युनिट ते एकमेकांना अटॅच कशाने होतात तर NHCO, ज्याला अमाइड लिंकेज असं म्हटलं जातं. म्हणून नायलॉन 6 असो किंवा 6 असो याच्यामध्ये अमाइड लिंकेज प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं पॉईंट असेल. ठीक आहे, तर आपण आज या पॉईंटपर्यंतच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.